स्टार्टेड. हा. तर आज आपण करणार आहोत पुष्पा या मूवीचा रिव्ह्यू. सो बॅटमॅन साहेब, तुमचं काय मत आहे पुष्पाबद्दल? तुम्ही बघितलाय का पहिली गोष्ट? बघितलंय ना मी बॅटमॅन. बॅटमॅन नाही, मी पुष्पाबद्दल विचारतो. एवढ्या भोकाच्या. ठीक आहे, मी दारू पिऊन आलोय थोडीशी, त्याच्यामुळे बघ माझं डोकं कुठली चालत क्लास? आहे. कुठली क्लास? मी कुठली स्वस्तीच पिलो होतं राव, पैसे संपले माझे बॅटमॅनच्या सूटमध्ये. कोणी सांगितलं हो बस काय करायच्या? बॅट अरे, मोबाईल घेऊ दे, हे गौतमला- घेऊ दे, ते घेऊ दे. एवढा खर्च करायला सांगितलं पण तुला? बापाचा अरे, पैसा आहे म्हणून काही करशील का तू? त्या जोकर आय घाल्यानं माझा सगळा पैसा लुटला रे. तुला काय सांगू मी. एक तर अक्कल तो- नाही, सेफ डिपॉझिट मध्ये ठेवायची अक्कल नाही. सगळ्यात पहिले तर बेन आला, बेननी माझी बॅग तोडली. त्यानं बॅग बे- तोडली, त्याच्यामुळेच माझा पैसा माझा गेला. प्रश्न हा आहे, बेन हा बिना नाकाचा कार. मी काय म्हणतो, आपण पुष्पाची गोष्ट करू. हा बरं ठीक आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी पुष्पाच्या रूल्सला फॉलो करायचो. त्याचा सेकंड मूवी येतोय बघ द रूल, मी पण त्याच्या रूलला फॉलो करायचो. पण झुकेगा नाही साला, झुकेगा नाही साला. बेननी धरला आणि पाठच मोडली. चुकूनच टाकला साला. बेननी तुझी पाठ मोडली म्हणून तू झोपू शकत नाही, असं आहे का? येस, तसंच आहे. बरं, माझा प्रश्नाचं उत्तर द्या की हा जो पुष्पा आहे हम्म. त्याचा एक शोल्डर तिरपा का आहे? जसं बेननी माझी पाठ तोडली तसं त्याची कोणीतरी कान मोडले असतील म्हणून त्याचा एक. नाही, इथंच चुकलात तुम्ही. तुम्हाला जर आठवत असेल, तुम्ही कधीतरी व्यायामशाळेत गेलात का? माझ्या प्रश्नाचं उत्तर. मी माझी स्वतःची व्यायामशाळा आहे. खूप पैसा आहे माझ्याकडे. म्हणूनच तुम्ही असे तुमचं पोट निघालंय. व्यायामशाळा, डंबेल्स घेऊन ठेवलेत, कधी गेलात? यूज केलेत कधी? हो. बॅटमॅन द डार्क नाईट रायझेस नंतर कधी वर्कआउट केलंय का तुम्ही मागच्या 15 वर्षात? द बॅटमॅन साठी केलं होतं. ते त्याच्या आधीच झालं, नंतरच विचारतोय मी. द बॅटमॅन आता आलेला नवीन, इफ यू फॉरगॉट. नाही, तुम्हाला रिप्लेस केलंय, तुम्हाला आठवत असेल तर. नवीन ऍक्टर घ्यावा लागला तुमच्या आळशीपणामुळे. तो ऍक्टर तुमच्या आळशीपणामुळे जो ऍक्टर घ्यावा लागला, तुम्हाला कळतंय का? नाही कळत. आपण थोडं टॉपिक वरून भरकटतोय. बरं ठीक आहे, तुम्हाला पुष्पा हा मूवी कसा वाटला? पुष्पा हा मूवी मला खूप छान वाटला, कारण की माझ्यासारखा पुष्पा पण ऑर्फन असतो. ऑर्फन असतो म्हणजे त्याला पप्पा नसतात. हा बॉय ऑर्फन असतो का तो? तेच, पुष्पा ट्राईज टू बी बॅटमॅन बट तो नाही बनू शकत. तो ऑर असतो की फन असतो? तो पुष्पा ऑर असतो की फन असतो? हा, पुष्पा इज ऑर, कारण की फन ओनली बॅटमॅन असतो. अच्छा. तर बरं ठीक आहे. पुष्पाला लहानपणी कोणीतरी त्याला चिडवतात बेसिकली. त्याला सरनेम नसतं, करेक्ट? त्याचं सरनेम नसतं, त्यामुळे त्याच्यावर खूप म्हणजे चिडवाचिडवी होते. त्यामुळे त्याचा एक शोल्डर वर होतो. ही थेरी कितपत खरी आहे असं तुम्हाला वाटतं? ही तेवढी तितपतच खरी आहे जेवढी की मी जेव्हा मला बेन पीठमध्ये टाकतो आणि मी तिथून जेलमधून निघतो आणि माझ्या आधी कोणीच निघत नाही, मी पहिला असतो. ही तितपतच थेरी खरी आहे की इफ आय एम एबल टू डू दॅट, पुष्पा इज ऑल्सो एबल टू डू दॅट. बरं, माझा एक प्रश्न होता. तुम्ही त्या विहिरीत पडले होते, तर तुम्ही दारू पिऊन पडले होते? आता मला राग आलेला आहे. आता मी जरा कॅमेराकडे फेस करून मला राग दाखवेल. झेपत नाही तेवढी पिता. फालतू प्रश्न विचारू नका. टॉपिक वर या. पुष्पाचा रिव्ह्यू करायचा आहे. पुष्पाचा रिव्ह्यू करू. अजून पुष्पाचा रिव्ह्यू झालेला नाहीये. पुष्पा फायर नाही, काय असते त्याचा डायलॉग? फ्लावर नाही फायर. फ्लावर नाही फायर आहे. मग पुष्पा जर फायर आहे तर त्याचे बॉडी पार्ट त्याच्याजवळ सुरक्षित कसे आहेत? पुष्पा फायर आहे म्हणूनच तो भाजला गेलाय का?
पुष्पा फायर आहे तर किती मोठी फायर आहे. तुम्ही खूप बकचोद आहात तानजिरो साहेब, मला एवढं कळलेलं आहे. तो पुष्पाचा फक्त डायलॉग आहे, तसा माझा पण डायलॉग आहे. आय एम विंजन्स, आय एम द नाईट, आय एम बॅटमॅन. यू आर अ ड्रंकर्ड. नथिंग मोर नथिंग लेस. एवढी मोठी विहीर तुम्हाला दिसली दिसली नाही, भटकन जाऊन पडलात. मी विहिरीत नाही पडलो, मला विहिरीमध्ये बेननी फेकून दिलं होतं. बेननी फेकलो, तुम्ही झोपला होतात का? त्यांनी माझी पाठ तोडली होती. इफ यू फॉरगॉट. तुम्ही दारू पिली असाल म्हणूनच ते. नाही, बेनचं माझं कॉम्पिटिशन चालू होतं. मी म्हणायचो की आय एम विंजन्स, आय एम द नाईट. विंजन्स म्हणायचा यू आर जस्ट बॉर्न इन द यू काय दारू चढलेली आहे मला. तुम्हाला झेपत नाही तर काळ्या कशाला करता? बेनच्या वाटी कशाला गेला तुम्ही? माहित आहे आपल्याला जमत नाही, आपल्याला हँडल होणार नाही हा माणूस. कशाला माग केला त्याच्या? मी त्याच्या मागं नाही, तो माझ्या मागून आला, माझी बॅग तोडून गेला. तुमचं तेच रड करणं चालू आहे, माझी बॅग माझी बॅग. तुम्हाला दुसरे काही कामं आहेत की नाही आयुष्यात? किती रडणार? रड कुठे आहो का तुम्ही? मग नाही तर काय, माझे आईबाप गेले तेव्हापासून मी रडतच असतो. रडत मी बॅटमॅन बनलो. पण तुम्हाला कोण सांगितलं एवढा पैसा खर्च करायचा? अननेसेसरी बिडिंग वॉर मध्ये कशाला होबास काय केलं तिथं? त्याला तर स्वॅग म्हणतात रे. वही तो चीज कॉमन है मुझ में और पुष्पा में, तेच की ना, हम दोनों भी झुकेगा नहीं साला. म्हणून दोघं बिकार चोट झाला. बिगर चोट कुठे झालोय? अजून खूप पैसा आहे माझ्याकडे. तुझ्यासारखे 15 तानजिरो मी विकत घेऊ शकतो. नाही, तुम्ही माझं सोडून द्या. हो, तुमच्यावर एवढा पैसा असून काय केलं तुम्ही? नाईट शिफ्ट आहे तुमची. एवढा पैसा असून तुम्हाला नाईट शिफ्टचं काम करावं लागतं. तुम्ही काय केलं आयुष्यात? डबल शिफ्ट करावं लागतं तुम्हाला. गोथम सिटीला जसं इंडियाला प्रोग्रेस करायसाठी इंडियाच्या वर्कर्सनी 8 अवर्स काम करायला पाहिजे, तसंच गोथमच्या प्रोग्रेससाठी मी डबल शिफ्ट करतो. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा. तुम्ही आल्यापासूनच जोकर आलाय, तुमच्यामुळे जोकर आलाय. तुम्ही जर गोथम सिटी सोडून गेले तर जोकरही तुमच्या माग गोथम सिटीच्या बाहेर जाईल. करेक्ट? तर तुम्हीच लागलेली गोथम सिटीला लागलेली 7.5 आहात. ह्याच्यावर मी काहीच बोलणार नाही. नाही, हे खरंच आहे ना. काय बोलणार तुम्ही काही बोलू शकणार नाही. म्हणूनच मी बोलणार नाही. आपण पुष्पाचा रिव्ह्यू पार्ट 2 मध्ये करूया, बट आतासाठी एक स्टॉप घेऊया थोडा.